मालाचा लिलाव एका भावाने झाला. त्यानंतर माल आतमध्ये घेतल्यावर परत भाव कमी केले जातो असा आमच्याकडे ठोस पुरावा आहे. परंतु त्या व्यापारीवर काही कारवाई होत नाही. व्यापारी म्हणतो आमच्या धंद्याची द्या मला लेखी कंप्लेंट, मी ताबडतोब कारवाई करतो. तुमच्याकडचा ठोस पुरावा जो आहे तो ताबडतोब मला द्या. मी त्याचा 48 घंट्यामध्ये त्यांना तक्रार म्हणजे माझ्याकडनं लिहून देतो आणि त्याचा योग्य मार्ग काढून जे असेल त्याला हे करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे बरं का, आता तुम्ही विचारलं म्हणून थोडी व्हायला पाहिजे, जायलाच पाहिजे ना. म्हणूनच मी पहिले पण बोललो, झालंय काय माहिती का, आपण सहन करायला लागलो. कशाला सहन करायचं? मग ते व्यापारी असो नाही तर आणखीन बाहेरचे लोक, त्यांचा डेअरिंग वाढते असं करण्याची. कशा करता केलं पाहिजे? तुमच्यामुळे दुसरे पण वाचतील ना. म्हणजे मला काय वाटतं, जाऊ दे माझे काय 500 रुपयाचं नुकसान झालं आणि जाऊ दे, अरे तुझं 500 आणि 5 लाखाचं उद्या नुकसान थांबवण्याचं काम पण काही जणांचं आहे ना. समजा आम्ही काम करतोय, त्यांनी त्यांचं तरी काम केलं पाहिजे की नाही पाहिजे. बघा, जोपर्यंत स्पष्ट बोलणार नाही ना, मग मी हाला लावत नाही बसणार. विषय कसा होता, एका व्यापाऱ्याकडे जर लिलाव झाला तर तो लिलाव झालेला कांदा दुसरा व्यापारी घेऊन जातो. हा असा अनागोंदी कारभार चालतो. म्हणजे असं कसं? लिलाव एकाने बोली लावली, तोच माल दुसऱ्या व्यापाऱ्याला जातो. ही जायला नाही पाहिजे. बघा कांद्याचा ओपन लिलाव आहे, बरोबर आहे ना, ओपन लिलाव आहे. आणि तिथं काही असे 2-3 व्यापारी नाही आहेत, बरोबर आहे की नाही? तिथं भरपूर व्यापारी आहे. त्यांनी काही जरी झालं तरी ओपन लिलावामध्ये घेतला, त्याच्यानंतर त्यांनी कोणाला विकला तो त्याचा लुकआउट आहे. एका व्यापाऱ्याने घेतला, बोली त्यांनी लावली, हो, परंतु तोच कांदा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जातो. ठीक आहे ना बाबा, बोली कोणी लावली कोणी नाही लावली, कमी जास्त भाव होतो त्याच्याकरताच लिलाव असतो ना. आणि देणं न देणं हे पण शेतकऱ्यांच्या मनावर आहे. त्या भावात समजा बोली लावली आणि एक त्यांचं म्हणणं काय त्याच्यामध्ये की सुरुवातीला लिलावामध्ये जो भाव होतो, जो व्यापारी त्या ठिकाणी घेतो, परंतु तो मध्ये कांदा खोलल्यानंतर तो जो व्यापारी तो नाबाद करतो आणि नंतर तुमचं म्हणणं असं आहे का की एकदा भाव डिक्लेअर झाल्यावर त्याला कमी भाव भेटतात, असं म्हणणं आहे का तुमचं? तुम्ही असं म्हणा ना, किंवा एकदा कांदा 2 रुपयाला विकला गेला, समजा एक उदाहरण सांगू लागलो मी, समजा 20 रुपयाला विकला गेला तर त्याला भेटतात 17 रुपये, असं म्हणताय ना तुम्ही. ठीक आहे, त्याचे 2 कारण आहेत. एक तर जेव्हा फाळका आपण खोलतो तेव्हा तो वरचा कांदा कधी कधी असतो, आतमध्ये जर काही खरोखर असेल तरच त्याचा भाव कमी भेटतो त्यांना, नसता असं काही झालं असेल. आता प्रत्येकाला सांगितलंय त्या व्यापाऱ्यांना पण की तुमचे सिंपल गोष्ट, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्यांनी आम्हाला कंप्लेंट करावी, आम्ही त्याची दखल घेऊ. असं नाही होणार. ज्या भावामध्ये कांदा घेतला गेला त्याच भावाचे पैसे त्याला भेटले पाहिजे. नेमका तो प्रकार बरोबर आहे, तशी तक्रार केली पाहिजे हे म्हणतोय मी. त्याच व्यापाऱ्यांनी तो कांदा घ्यायला पाहिजे. समजा कमी जास्त, अरे बाबा, मी पुन्हा सांगू लागलो, तेच व्यापारी घेऊ का अजून दुसरा व्यापारी घेऊ? तुम्हाला 20 रुपयांनी कांदा समजा बाहेरचे व्यापारी तिथे येतात असं म्हणण्याचा उद्देश आहे. व्यापाऱ्यांनी कांदा घेतल्यावर ते घरी ठेवणार आहे का? त्या ठिकाणचे जे व्यापारी आहेत, बोली करणारे, ते व्यापारी तिथं नसतातच. तुमचं म्हणणं असं आहे का ज्यांचे लायसन्सेस नाहीये ते दुसरे, असं सांगा ना सर. बघा, असं असेल तरी कंप्लेंट करा ना की बाबा लायसन्सधारी ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांनीच कांदा घ्यावा. इसमें जो लाइसेंसधारी क्या करते हैं, उनकी सेल्स नहीं उनके पास में, पर लाइसेंस टिकाने के वास्ते क्या करते हैं, वो मान लेते आणि मैंने मान लिया, मैं गुलाबराव को दे देता माल. अरे लेकिन उसका लाइसेंस है ना, लाइसेंस है, फिर उसने लिया, वो गुलाब को दो नहीं तो कमल को दो, उसमें क्या प्रॉब्लम है तुम्हारे को? मेरा ये बोल रहा है, लिलाव में अगर जानबूझकर कोई कम भाव करता है, सब चुप बैठे हुए, मैंने इसका बांट लिया, मैंने उसका बांट लिया, मैंने उसका बांट लिया, तो ऐसा बताओ लिलाव का मतलब क्या है? खुला लिलाव हो रहा है वहां पे. और मुझे नहीं लगता 30 लोग एक साथ में आके किसी को मैनेज करते होंगे. इसका ऐसा कभी मैंने आज तक देखा नहीं. और इसके बावजूद भी कुछ होता होगा तो बताओ, बगैर लाइसेंस वाले हैं. अभी आप एक बोल रहे कि बगैर लाइसेंस वाले आते, लाइसेंस वाले आते. अब लाइसेंस वाला खुद बोलिए होके लेगा, और वो अगर किसी को बेचेगा, आप समझो दुबई माल जा रहा है कहीं कहीं अपना सामने का इसका उसका, तो वो जाएगा ही जाएगा, वो थोड़ी घर में रखेगा. सगळीकडून तुम्हाला त्याची पाहणी किंवा माहिती झालेली आहे, परंतु नेमकं शासनानं ज्या काही सध्या शेतकरी मदतीच्या आवाक्यात आहे, तर शासनानं जास्तीत जास्त मदत देण्यासाठी जी काही तुम्ही शासनाकडे किंवा तुमच्या सरकारकडे काय मागणी आणि कशी नियोजन, काय पद्धत कशी केली, म्हणजे संदर्भ काय यावेळेस शेतकऱ्यांच्या माध्यमातून आहे त्या बदल आहेत, परंतु आपल्या गंगापूर आपल्या मतदारसंघामध्ये
जे गवळी शिवराज या ठिकाणी टोमॅटोचं जे सध्या सुरू असलेला मार्केट म्हणतात खाजगी याच्यामध्ये, त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांची म्हणजे लूट होते किंवा त्यांच्या ठिकाणी गर्दीच्या समाजात एकमेकात म्हणजे ज्या प्रकारे जे काही वसुली केल्या जाते किंवा त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचा माल कमी जास्त प्रमाणात बघा कसं आहे, असा आपल्याकडचा विषय असा आहे, मी थोडं स्पष्ट बोलतो. आता मी लासूरला ओपन लिलाव सुरू केला होता, बरोबर आहे, वाढून भाव भेटत होते है ना. शेतकरी त्याच्यामध्ये भागच घेत नाही. समजा गाडीवाले भांडतायत, गाडीवाला पायभारे पाठवून देतात, गाडीवाले मुद्दाम 200-300 रुपये 500 रुपये जास्त भेटावे म्हणून जुनीच पद्धत, काही व्यापाऱ्यांशी त्यांचं संगनमत असतं. शेतकऱ्यांना वाटतं की बस ते त्यांचं पायभार झालं पाहिजे, आम्हाला सगळं भेटलं पाहिजे, पण पायभार असं नाही. त्यांचा पण जर योग्य साथ राहिली तर आम्ही आहोत ना त्यांच्या मागे. बिलकुल त्यांना भाव भेटले पाहिजे. टोमॅटो असो, कांदा असो, आता आम्ही कांदा मार्केट आहे इतकं मोठं हे असून आम्ही मॅक्स टू मॅक्स त्याला व्यवस्थित हँडल करण्याचा प्रयत्न करतो. मध्ये काहीतरी प्रकार घडले, आम्ही त्यांना म्हणजे पोलिसांना सांगून हाकलून लावलं, जे काही बदमाशी सुरू केली होती काही मुलांनी. आता कळलं पाहिजे ना, सांगितलं पाहिजे, लेखी कळलं पाहिजे, यंग मुलं जे आहेत शेतकऱ्यांची त्यांनी पण कळवलं पाहिजे, तर ते बरोबर होईल. इथं असं कुठं घडत असेल तर आम्हाला कळवावं, मी ताबडतोब ऍक्शन घेईल. मग 100% उभं आहे, परंतु आता आपल्या मतदारसंघ गंगापूरचं गौरी शिवराज सिद्धनाथगाव असो किंवा शिंदेगाव असो, या परिस्थिती या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, पण त्या पंचनामे करण्यासाठी आतापर्यंत सुद्धा मंडळाधिकारी म्हणा की केलेली नाहीये. याकडे आपण कसं बघतो? बघा, तुम्ही थोडं प्रॅक्टिकल समजून घ्या. एक तलाठी मंडलाधिकारी म्हणजे 5-6 तलाठ्यांमागे एक मंडलाधिकारी, बरोबर आहे. तुम्हीच सांगा, 8 दिवसापासून 8 घंटे तरी पाऊस नाही असं कधी स्थिती आहे का? अशी स्थिती नाही. दुसरं असं, इतक्या मोठ्या एरियाला जायला वेळ लागतो. तिसरं असं, प्रत्येक ठिकाणी जायलाच पाहिजे असं नाहीये. तहसीलदार स्वतः ड्रोन, जसं मी पत्र दिलं, किंवा नजर पंचनामा आम्ही त्याला म्हणतो, नजरेने बघितलं की हो सगळं 100% नुकसान झालेलं आहे, असाही एक पंचनामा असतो. म्हणून पंचनामा होणार नाही अशी गोष्ट माझ्या मतदारसंघात घडणार नाही. पंचनामा झाला नाही म्हणून कुणाला नुकसान भरपाई झाली नाही असं माझ्या मतदारसंघामध्ये घडणार नाही. आपण ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही शासनाला किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगा. बघा, याच्या बाबतीमध्ये ओला दुष्काळ म्हणजे जाहीर करताना केंद्र सरकारचे पण आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. शासनाने, सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केंद्राला कळवून त्या टीम्स वगैरे जे काही पाचारण करत असतात त्या बघण्यासाठीच्या वगैरे त्या पण सांगितलेल्या आहेत. NDRF असेल किंवा इतर टीम्स असतील त्या सगळ्या बघतील आणि मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल. म्हणून ओला दुष्काळ किंवा ओला दुष्काळच्या ज्या मदती दिल्या पाहिजे ते शासन नक्की देईल. आता दिवाळी दसरा तोंडावर आहे आणि अशा वेळेस शेणाला घास सगळा हिरवून गेलेला आहे, तर शेतकऱ्यांना आपण काय आव्हान? माझ्या माहितीप्रमाणे दिवाळीच्या अगोदर त्यांना जे काही डिक्लेरेशन होईल त्याच्यातला 1 हप्ता का होत नाही ते देण्याचा मानस शासनाचा आहे असं मी समजतोय. मी जेव्हा जातोय बघतोय म्हणून एक्झॅक्ट माझ्याकडे माहिती नाही, परंतु ही गोष्ट शासनालाही कळालेली आहे की दिवाळी समोर आहे, त्याकरता योग्य मदत शासन नक्की करणार आहे. बरं, आपल्या भागात अतिवृष्टी झालेली आहे, त्यासाठी आपण आढावा घेतलेला आहे सरकारी अधिकारी कर्मचारी. मी दररोज SDM, आमचे कृषी अधिकारी, आमचे तहसीलदार आणि या सगळ्यांशी माझी चर्चा चालू असते की काय प्रमाणामध्ये होऊ लागलं, कोणत्या नवीन टाईपचे होऊ लागले. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मात्याची पण हे झालेली आहे, म्हणजे ज्या जमिनीमध्ये ज्या पद्धतीचं आपल्याला माती पाहिजे ती माती पण वाहून जाऊ लागलेली आहे. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नुकसान होते. माझा रोजचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे. अंदाज किती झाला काय सांगितलं त्यांनी? इतके हेक्टरी नुकसान झाले? जवळपास 100% झालंय. जवळपास 100% झालंय. थोडंफार काही झालं असेल, ऊस वगैरे क्षेत्र थोडेफार वाचले असतील असा अंदाज आहे. बाकीचे सगळे क्षेत्र म्हणजे कापूस आणि मका जवळपास गेल्याच जमाय. काही काही ठिकाणी जरी येलो म्हणजे पिवळे मका दिसत असतील तरी काही ठिकाणचे म्हणजे आता ते जोडणीवर आलेले आहेत. काही मका वगैरे आहेत, ठीक आहे, बघितलं जाईल. पण ते काय आता ते काही शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे असं नाही. त्यातलं सगळं काढून वगैरे काही करणार परवडण्यासारखं असं काही नाही. सरसकट नुकसान भरपाईची मागणी करणार 100% आहे. सरसकट नुकसान भरपाईची मागणी नाही. मला वाटतं शासनाची मानसिकता तरी राहणार आहे. आता तुम्ही बघितलं मराठवाड्यामध्ये खास करून लातूर, बीड, नांदेड, संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये इतकी वृष्टी झालेली आहे की सरसकटच त्यांना द्यावा लागणार आहे. तो अभूतपूर्व पाऊस आहे. म्हणजे जास्तीचा पाऊस अगोदर झाला नाही असं कधी झालेला आहे. तसाही या वेळेला सुरुवातीला 106 ते 7%
पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यातही आला होता. आणि त्याप्रमाणे म्हणजे आता कसं आहे की शासनाकडच्या ज्या काही योजना त्यावेळेला करू शकतो, मिटिंग्स घेतल्यात, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यशवंतराव चव्हाण मीटिंग हॉलमध्ये मीटिंग घेतली वगैरे वगैरे, तो अंदाज करून जे शासन करू शकतो त्यावेळेला केलं. झालं असं, आतापर्यंत जवळपास 130% पाऊस पडलाय हा. आणि पावसाचा जो वेग आहे तो इतका प्रचंड आहे की त्याच्यामुळे पिकांचं नुकसान तर सोडा, पिकांचं तर नुकसान 100% झालं. मी तर माझं मत आहे पंचनाम्याची गरज नाही. ज्याला आपण आयसाईट डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या ताबडतोब ड्रोनने त्यांनी घेतलं, तसं मी पत्रही दिले, त्या टाईपमध्ये नुकसान झालेलं. पण विशेष आणि पुढचं नुकसान असं झालंय शेतकऱ्यांचं की बरीच चांगली माती सुद्धा वाहून गेली आहे बऱ्याच शेतांची. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रथिने असतात, टॉनिक्स असतात, ह्या टाईपमध्ये सुद्धा पूर्ण नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. खरं म्हणजे आता अजून 15 दिवसांतर जेव्हा आपलं हे सगळं निवळेल तेव्हा एक्झॅक्ट कोणत्या कोणत्या प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, म्हणजे अक्षरशः ज्यांची घरं म्हणजे इतकी आता पावसाच्या ओलाव्यामुळे म्हणजे पाजरू लागली, आजही ती पाजरू लागली, इतकं सततधार पाऊस सुरू होता. म्हणून नक्कीच नुकसान प्रत्येक प्रकारचं झालेलं आहे. पिकांचं नुकसान तर झालेलंच आहे, परंतु आता म्हणजे संकट असं आहे की बऱ्याच जणांना समजा सांगून विमा पण नाही काढत, तर त्यांचं काय होणार हे सुद्धा प्रश्न, 100 प्रश्न समोर उभे आहेत. म्हणजे ज्यांचा विमा आहे त्यांना विम्याचे पैसे भेटतील. दुसरं, शासनही ती जी काही मदत करणार आहे ती 100% करणार आहेत. आता सध्या मी जी पूर्ण माहिती घेतलेली आहे, शासनाने म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यावर प्रचंड मोठं काम सुरू आहे. सगळ्या माहित्या घेऊन संकलन करून एकंदरीत काय डिक्लेअर केलं पाहिजे, काय नेमकं शेतकऱ्यांना आपण दिलासा दिला पाहिजे, त्यावर काम सुरू आहे. ते लवकरात लवकर करतीलच. परंतु मला असं वाटतं आत्ताचा पाऊस बघून मराठवाड्यामध्ये 2 प्रकारचे संकट कायम उभे आहेत. म्हणजे दर 4 वर्षानंतर सुका दुष्काळ आणि त्यानंतर ताबडतोब आला की ओले दुष्काळा टाईपची स्थिती निर्माण होऊन जाते, जी यावर्षी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला दूरगामी परिणाम करतील असे जास्तीचे पाऊस झाले तरी ऑस्ट्रेलियन धर्तीवर ताबडतोब पाणी निघून जाणे, कमी पाऊस झाला तर जो निघून गेलेला पाऊस आहे तो योग्य ठिकाणी स्टॉक करून ठेवणे. म्हणजे जे धरणं आहेत ते आता वाढू शकणार नाही, कारण की जमिनी कोणी देत नाही, दिलं पण नाही पाहिजे. परंतु वेगवेगळ्या ज्या आपल्या खालच्या ज्या जमिनीतल्या स्टॉक्स आहेत त्यातही मोठं काम शासनाला करावं लागणार आहे. खरं म्हणजे शासनाने सन्माननीय फडणवीस साहेबांनी सिंचनचे इरिगेशनचे मंत्री होते तेव्हापासून सुरुवात केली होती. मध्ये दुर्दैवाने तो गॅप पडला सरकार होती म्हणून. आता पुन्हा सुरू केलंय DPR डिसेंबर पर्यंत. ठीक आहे, ही भविष्यातली गोष्ट मी सांगू लागलो. पण आता नक्कीच सर्व शेतकरी मित्रांना मी आश्वासित करू इच्छितो की आम्ही सर्व पत्रव्यवहार, मी शासनाकडे जाऊनही आलो, सगळी कामं अधिकारी लेवलवर खालच्याकडनं सगळ्या माहित्या घेणं, प्रत्येक लेवलच्या माहित्या घेणं चालू आहे. आणि त्यावर योग्य ते डिक्लेरेशन. काय होतंय की पाऊस उघडतच नाहीये आता, आणि पुन्हा दाखवतायत की आता पुन्हा 29-30 ला पाऊस पडेल, 28 ला, आणि पुन्हा 10 तारखेला पण पाऊस पडेल. तर थोडस आपल्याला इतका मोठा जेव्हा हे असतं करोडो एकर जमीन, तर त्याची सगळी माहिती घेऊन डिक्लेअर केलेलं कधी बरं असतं. कुणीही चिंता करू नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे 100% उभं राहणार आहे.